नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके। आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉइन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉइन होऊ शकता, जेणेकरून ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही जी काही फ्री अपडेट टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके। आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात। थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल की आता जी काही आन्सर की आहे, क्लासेसची आन्सर की आणि एनटीची आन्सर की मध्ये किती पट फरक असतो, किती % फरक असतो आणि किती मार्क्सचा फरक असू शकतो। जेव्हा आता एग्जाम 4 मेला एग्जाम झाली तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी जी आहे ही प्रत्येक क्लासेसची जी आन्सर की आहे ती चेक करून त्यावरतीच एक टेंटेटिव्हली नीटचा स्कोर जो आहे हा काढलेला असतो। ओके। पण तो जो स्कोर आहे तो हा स्कोर एकदम ॲक्युरन्सी आहे का तर नाही, ॲक्युरन्सी नाहीये। आता याच्याबद्दल कसं जाणून घ्यायचं आपल्याला ते बघा। आता काही क्लासेसची जी आन्सर की आहे तर त्याचे जे आन्सर दिलेले आहे ते परत आन्सर आहे। आता आपण एखाद्या क्लासेसचं आपण कुठल्या क्लासेसचं नाव घेणार नाहीये, पण कोणत्या क्लासेसचं आन्सर वेगळं आहे, कोणत्या क्लासेसचं आन्सर वेगळं आन्सर कीचं वेगळं आहे। काही विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत आणि असे काही क्वेश्चन असतात जे क्लासेस वाल्याला त्याचं आन्सर हे मिळत नसतं, किंवा एनटी कडून जी काही एक्झाम आहे त्या एक्झाम मुळे सुद्धा परत काही क्वेश्चन घेतला जातो, म्हणजे अशाच काही गोष्टी होत असतात। त्याच्यामुळं जो काही तुमचा स्कोर आता एनटी ला तुम्ही जो काही तुम्ही नीटच्या क्लासेसच्या वाईजचे तुम्ही चेक केला, जे प्रायव्हेट क्लासेस आहेत तिथे तुम्ही जो तुमचा स्कोर चेक केला तर तो आता एक कालच एनटीची ऑफिशियली जी आहे ही आन्सर की येणार होती पण आली नाही। आज लेट नाईट किंवा उद्यापर्यंत आन्सर की ही एनटीएची येईल, जेणेकरून त्याच्यामध्ये आणि आपलं जे आहे जो काही क्वेश्चन पेपर आहे त्यामध्ये मॅच करून बघायचा ती आन्सर की ही एक ओरिजिनल आहे आणि त्याच्यामुळे जे काही स्कोर आहे तो एकदम आपला 100% शुअर असतो। बरेच विद्यार्थी आणि पालकांचा काही संबंध नाही, काही विद्यार्थी काय करतात जेव्हा नीटचा तुम्ही पेपर देऊन येता पण आता तसं ए बी सी डी किंवा असेल जे काही क्वेश्चन एक क्वेश्चन मध्ये 4 आन्सर असतील तर त्यामध्ये आता एखाद्या वेळेस त्यांनी ए जर सर्कल केला असेल तिथं एका क्वेश्चनचं ए आन्सर केला असेल किंवा पण ते त्यांच्या लक्षात नाही। ओके। जे काही याच्यावरती सेक्टरवरती जे काही ऑर्गनायझर जे असतात तर ते विद्यार्थ्यांना नीटचे जो पेपर असतात त्याच्यावरती त्यांना टिक मार्क करू देत नाही। मग बऱ्याच विद्यार्थ्यांना जे काही आपण क्वेश्चनचं आन्सर आपण जे काही राईट केलंय तर ते लक्षात राहते, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाहीत। मग ते टेंटेटिव्हली अंदाजे फक्त क्लासेसचे आन्सर की असेल किंवा एनटीची आन्सर की असेल यावरच चेक करतात, पण तो मार्क्स ओरिजिनल नाही। कारण की बऱ्याच ठिकाणी म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा 2023 ला 2024 ला सुद्धा आन्सर कीचा जो स्कोर यायचा आणि रिझल्ट लागल्यानंतर भरपूर काही फरक पडायचा, एक कमीत कमी 10 ते 15 मार्काचा 2 ते 3 क्वेश्चनचा फरक हा पडत असतो। ओके। एखाद्याला आता जर कमी मार्क्स आहेत किंवा एखाद्याला जास्त आहेत पण आपल्याला तेवढेच मार्क्स आहेत का एवढी ॲक्युरन्सी ठेवायची नाही। 2 ते 3 क्वेश्चन मॅक्सिमम आणि मिनिमम 1 ते 2 क्वेश्चन हा मायनस प्लस होऊ शकतो, म्हणजे 4 ते 12 मार्क्स किंवा 8 मार्क्स हे तुमचे मायनस प्लस होऊ शकतात। एवढं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, कारण की काय प्रत्येक कॉलेजची प्रत्येक क्लासेसची जी आन्सर की आहे ती सेम आन्सर की नाहीये। कोणाचे आन्सर वेगळं असेल, या क्लासेसचं वेगळं, त्या क्लासेसचं क्वेश्चनचं वेगळं आन्सर असेल, असे काही आन्सर आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थी आणि पालक याच्यामध्ये सुद्धा गोंधळ होत असतो आणि जेव्हा माझ्याकडे विद्यार्थी येतो, पालक येतात तेव्हा त्यांचं असंच म्हणणं असतं सर की याचे कुठल्या क्वेश्चनचे डबल आन्सर दिलंय, काही क्वेश्चनला आन्सर दिलेलं नाही, मग त्याच्यामुळे आम्ही आमचा स्कोर काढू शकत नाही आणि बाहेर ठिकाणी सुद्धा आम्ही बघितलं तर त्याच्यावर आम्हाला काही डिटेल्स एक्सप्लेन होत नाही। तर जेव्हा एनटीची ऑफिशियल आन्सर की येईल तेव्हा आम्ही चेक करू शकतो। ओके। तर लवकरात लवकर जी आहे ऑफिशियल आन्सर की एनटीची येईल आणि त्यानुसार सर्व गोष्टी तुम्ही ह्या चेक करू शकता। ओके। रिझल्ट सुद्धा एक 12 किंवा 14 तारखेला रिझल्ट लागेल, जून ऑफ सेकंड म्हणजे 2 जून मध्ये, जूनच्या सेकंड वीक मध्ये तुमचा हा जो आहे रिझल्ट लागेल आणि आज लेट नाईट किंवा उद्यापर्यंत आन्सर की ही पब्लिश होईल। ओके। जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जी काही महत्त्वाची अपडेट येईल ही तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन द्वारा येईल। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ। थँक्यू, धन्यवाद।